नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की जगातील सर्वात लांब अंतर ही किलोमीटरमध्ये नसतात, ती दोन मनामधल्या शांततेत असतात. कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकाच सोफ्यावर बसलात, एकाच घरात आहात, पण तरीही तुम्हाला आतून खूप एकटं वाटतंय? तुम्ही एकमेकाशी बोलताय, पण ते फक्त काय जेवलायत किंवा लाईट बिल भरलं का इतपतच मर्यादित आहे. वरवर सगळं नीट दिसतंय, पण आतून कुठेतरी काहीतरी तुटतंय असं जाणवतंय. खूप लोकांना वाटतं की नाती पैशामुळे, तिसऱ्या व्यक्तीमुळे किंवा मोठ्या भांडणांमुळे संपतात. पण खरं सांगू का, जास्तीत जास्त नाती संपतात ती एका अशा संवादामुळे जो कधीच झाला नाही. एक अशी गोष्ट जी मनातच राहिली. आपण वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीसोबत राहतो, पण आपल्याला हेच माहीत नसतं की आज या क्षणी त्या माणसाला नक्की काय हवंय. आपण गृहीत धरतो, आपण अज्युम करतो की मला जे वाटतंय तेच त्याला किंवा तिला वाटत असेल, आणि हीच गल्लत आपल्या नात्याला हळूहळू संपवायला लागते. आजचा हा व्हिडिओ अशा एका संवादाबद्दल आहे, जो कदाचित तुमच्या आयुष्यातला सर्वात कठीण संवाद असेल, पण तोच तुमच्या नात्याला एकतर पुन्हा जिवंत करेल किंवा जे चुकीचं सुरू आहे त्याला पूर्ण विराम देईल. हा संवाद खूप साधा आहे, पण तो करण्यासाठी जे धाडस लागतं ना, ते प्रत्येकाकडे नसतं. जर तुम्हालाही खरंच वाटत असेल की तुमचं नातं फक्त नावापुरतं उरू नये, तर आजच्या या पायऱ्या आणि तो एक जादुई प्रश्न तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. हा व्हिडिओ असा आहे, कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, पण तुमच्या मनावरचं ओझं नक्कीच हलकं करेल. त्यामुळे पुढची काही मिनिटं खूप शांतपणे ऐका, कारण ही तुमच्या नात्याची नवी सुरुवात असू शकते. पण ही सुरुवात होण्याआधी आपल्याला त्या एका जागी जावं लागेल जिथून नात्यातली ही वाळवी सुरू होते. खरी अडचण एका अशा ठिकाणी लपलेली आहे जिथे तुमचं लक्ष गेलेलंच नाही. चला तर मग सगळ्यात आधी समजून घेऊया की आपल्या नात्यात हा संवादाचा अभाव नेमका येतो कुठून. आपण दिवसभर किती बडबड करतो, ऑफिसमध्ये काय झालं, मुलांची शाळा, घरचं बजेट, पुढचं प्लॅनिंग, गप्पांना अंत नसतो. पण खरं सांगू का, हे फक्त तोंडानं बोलणं झालं, मनाचा संवाद नाही. आपण एकमेकांना माहिती तर खूप देतोय, पण एकमेकांना ऐकणं मात्र कुठेतरी विसरून गेलोय. नात्यात भावनांची ओढ हवी, पण आपण फक्त संसाराचे सोपस्कार पूर्ण करण्यात गुंतलोय. राहुल आणि प्रियाच्या घरात अगदी हेच चाललं होतं. लग्नाला 7 वर्ष झाली होती. सोशल मीडियावर त्यांचे फोटो बघून वाटायचं काय परफेक्ट कपल आहेत. पण त्याच घराच्या भिंतींना विचारलं असतं तर कळलं असतं की तिथे किती गुदमरलेलं शांत पण होतं. तिथे एकमेकांना गृहीत धरण्याचं एक विषारी चक्र सुरू झालं होतं. प्रियाला वाटायचं आता इतकी वर्षे झाली, त्याला न सांगता कळायला नको का मी किती थकलीये. आणि राहुल स्वतःच्याच विश्वात हरवलेला असायचा. त्याला वाटायचं ती मला समजूनच घेत नाहीये. पण एक गोष्ट मनावर कोरून ठेवा, तुमचा जोडीदार तुमचं मन वाचू शकत नाही, मग ते कितीही जवळचे का असेना. हा बोला नात्याला वाळवीसारखा आतून खाऊन टाकतो. यावर एकच जालीम उपाय आहे, एक आरशासारखा पारदर्शक प्रश्न. आपल्या पार्टनरच्या डोळ्यात डोळे घालून एकदा विचारून तर बघा, तुला माझ्याकडून नक्की काय हवंय रे, आणि जे तुला हवंय ते मी तुला मनापासून देऊ शकतो का. हा प्रश्न विचारायला खरंच खूप मोठं काळीज लागतं, कारण यात स्वतःचं अपयश समोर येण्याची भीती असते. पण जोपर्यंत आपण अंदाज लावणं थांबवून थेट बोलत नाही, तोपर्यंत नातं सावरणार नाही. हे सर्व बदलण्यासाठी तुम्हाला एका अशा प्रक्रियेतून जावं लागेल जिथे भांडण नाही तर फक्त प्रेम उरेल. पण या प्रवासाची सुरुवात चुकीच्या वेळी झाली तर शेवटही चुकीचाच होतो. म्हणूनच नात्याचा पाया रचणारी सर्वात पहिली पायरी म्हणजे पूर्वतयारी. आपल्या मनात नात्याबद्दल काहीतरी साचलेलं असतं, एखादी गोष्ट सतावत असते, आणि समोरची व्यक्ती दिसली की आपण लगेच वाद पेटवतो. पण समोरच्याची मनस्थिती काय आहे याचा आपण विचारही करत नाही. समजा राहुल दिवसभर ऑफिसच्या कटकटी सहन करून ट्रॅफिकमध्ये अडकून पार थकून घरी आलाय. तो फक्त शांततेचे 2 क्षण शोधतोय, आणि प्रियाने तो घरात शिरल्या आपल्या नात्याचं काय चाललंय असा बॉम्ब टाकला तर काय होईल? नक्कीच स्फोट होईल. समोरचा माणूस लगेच डिफेन्सिव्ह होतो. त्याला वाटतं की त्याच्यावर हल्ला होतोय. म्हणूनच नेहमी योग्य वेळ निवडा. त्याच्या जवळ जाऊन शांतपणे विचारा, मला आपल्या दोघांबद्दल एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, आता आपण बोलू शकतो का, की तुला थोडा वेळ हवाय. जेव्हा तुम्ही वेळ आहे का असं विचारतात, तेव्हा तुम्ही समोरच्याच्या तक्त्याचा आदर करत असता. या एका प्रश्नामुळे समोरच्याची ढाल खाली येते. त्यांना समजतं की तुम्ही भांडायला नाही तर नातं सांधायला आला आहात. संवादाची सुरुवात जर चुकीच्या वेळी झाली तर हेतू कितीही चांगला असला तरी शेवट वाईटच होतो. हा तुमच्या संवादाचा पाया आहे. वेळ तर बरोबर निवडली, पण तुम्ही संवाद साधायला आलाय की भांडायला, ही जोडीदाराच्या मनातील भीती घालवणारी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे पायरी नंबर 2, तुमचा हेतू स्पष्ट करणं. अनेकदा काय होतं, आपण बोलायला बसतो पण समोरच्याच्या मनात भीती असते की आता काहीतरी जुनं उकरून काढलं जाईल किंवा पुन्हा टोमणे मारले जातील. अशा वेळी
वेळी समोरचा माणूस मनाने पूर्णपणे उघडत नाही. म्हणूनच संवादाच्या सुरुवातीलाच तुमची इंटेन्शन क्लिअर करा. साध्या शब्दात सांगायचं तर त्यांना खात्री द्या की तुम्ही हे सगळं का करताय. राहुलने प्रियाला म्हटलं, बघ प्रिया, मी आज हे बोलायला बसलोय कारण मला तू आणि आपलं नातं जगात सर्वात महत्त्वाचं वाटतं. मला तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि आपल्यात जे हे अंतर झालंय ते आपण मिळून कमी करायला हवं. जेव्हा तुम्ही इतक्या प्रांजळपणे बोलता तेव्हा समोरच्याला समजतं की हा संवाद अटॅक करण्यासाठी नाही तर कनेक्ट होण्यासाठी आहे. तुमच्या शब्दातून जर प्रेम आणि काळजी डोकावली तर समोरच्याचा बचावात्मक पवित्रा गळून पडतो. त्यांना समजतं की तुम्ही एकाच टीममध्ये आहात. तुमचा हा स्पष्ट हेतू संवादासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करतो. जर पायाच प्रेमाचा असेल तर त्यावर उभी राहणारी इमारत नक्कीच मजबूत असेल. वातावरण सुरक्षित झालंय पण स्वतःची बाजू मांडताना ती आरोपांसारखी वाटू नये म्हणून वापरावी लागणारी सर्वात निर्णायक पायरी म्हणजे आरोप न करता अनुभव सांगणं. आता आपण त्या वळणावर आहोत जिथे 95% नाती फसतात. संवाद सुरू होतो पण शब्दात तूचा वापर शस्त्रासारखा होतो. राहुल आणि प्रियाच्या भांडणात हेच व्हायचं. प्रिया म्हणायची, तू कधीच माझं ऐकत नाहीस किंवा तू नेहमी फोनमध्येच असतोस. या शब्दांनी राहुलच्या काळजाला बाण लागायचे आणि तोही चिडून प्रतिहल्ला करायचा. इथेच आपल्याला मोठा बदल करायचा आहे. आपल्याला तू सोडून मला काय वाटतंय यावर बोलायचं आहे. राहुलला दोष देण्याऐवजी प्रियाने या सिस्टीमचा वापर केला आणि ती म्हणाली, राहुल, जेव्हा मी काहीतरी महत्त्वाचं सांगत असते आणि तुझं लक्ष फोनमध्ये असतं तेव्हा मला खूप एकटं आणि दुर्लक्षित वाटतं. मला असं वाटतं की माझ्या शब्दांना काहीच किंमत नाहीये. बघा, यात कुठेही आरोप नाही, फक्त तिने तिची वेदना समोर ठेवली. जेव्हा तुम्ही समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही तेव्हा त्यांना तुमची बाजू समजून घेण्याची इच्छा होते. स्वतःची कमकुवत बाजू मांडल्याने माणसं लांब जात नाहीत, उलट ती मनाच्या जवळ येतात. तुमची भावना मांडताना ती इतकी प्रामाणिक असू द्या की समोरच्याला तुमचा राग नाही तर तुमची ओढ जाणवेल. तुमचं मन मोकळं झालं पण जशा तुमच्या भावना आहेत तसंच समोरच्याच्या मनात नक्की काय दडलंय हे जाणून घेण्याची ओढ म्हणजे पायरी नंबर 4, त्यांचा दृष्टिकोन विचारणं. तुमचं मन रिकामं करून झाल्यावर खरी परीक्षा सुरू होते. संवाद म्हणजे काही वन वे ट्रॅफिक नाही. आपलं दुःख मांडलं की आपल्याला वाटतं आपलंच बरोबर आहे, पण नाण्याच्या 2 बाजू असतात. तुमचं बोलणं पूर्ण झाल्यावर शांत व्हा आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून हळूच विचारा, प्रिया, मी जे बोललो त्यावर तुला काय वाटतंय? माझ्या वागण्यामुळे तुला कधी असं जाणवलंय का? तुझ्या मनात काय चाललंय? हा प्रश्न समोरच्याला मनाचे दरवाजे उघडण्यासाठी दिलेली एक प्रेमळ हाक आहे. इथे तुमचं काम फक्त ऐकणं आहे. राहुलने जेव्हा प्रियाला तिचं मत विचारलं तेव्हा त्याला अशा काही गोष्टी कळल्या ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. प्रियाला वाटायचं की राहुल फक्त मुलांच्या बाबतीतच तिच्याशी बोलतो, तिच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल नाही. लक्षात ठेवा, ते बोलत असताना मध्येच टोकू नका, स्वतःचा बचाव करू नका किंवा पण मी असं का केलं हे सांगण्याची घाई करू नका. त्यांना त्यांचं मन पूर्ण रिकामं करू द्या. जेव्हा जोडीदाराला हे जाणवतं की माझं म्हणणं फक्त ऐकलं जात नाहीये तर ते मनापासून स्वीकारलं जातंय तेव्हा अर्धा दुरावा तिथेच संपतो. एकमेकांना समजून घेणं झालं पण आता या शब्दांना प्रत्यक्ष कृतीत उतरवून नात्याला नवी संजीवनी देणारं आपली अंतिम पायरी म्हणजे मिळून उपाय शोधणं. आता तुम्ही दोघांनी एकमेकांची मनं वाचली आहेत, जुन्या जखमा दाखवल्या आहेत आणि एकमेकांना शांतपणे ऐकून घेतलंय. इथवर पोहोचणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. पण फक्त समस्या मांडून प्रश्न सुटत नाही, त्यासाठी कृती करावी लागते. आता वेळ आहे मी आणि तूच्या वादातून बाहेर पडून आपण म्हणून विचार करण्याची. राहुल आणि प्रियाने एकमेकांना विचारलं, ठीक आहे, आपल्यात या अडचणी आहेत, मग आता आपण दोघं मिळून हे नातं पुन्हा पहिल्यासारखं सुंदर कसं करू शकतो? उपाय खूप मोठे असायला हवेत असं काही नाही. राहुलने आणि प्रियाने ठरवलं की रोज रात्री जेवताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवायचा आणि किमान 10 मिनिटं फक्त एकमेकांना गप्पा मारायच्या. जेव्हा तुम्ही मिळून निर्णय घेता तेव्हा तो लादलेला नसतो तर तो आपण स्वतःहून स्वीकारलेला असतो. ही पायरी तुमच्या शब्दांना एका अर्थपूर्ण कृतीत बदलते. नुसतं बोलून काही होत नाही तर त्या बोलण्यावर अंमलबजावणी करणं नात्याला नवी संजीवनी देतं. लक्षात ठेवा, नाती टिकवणं ही काही जादू नाही तर तो जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. हा एक छोटासा बदल तुमच्या नात्याची संपूर्ण दिशा बदलण्याची ताकद ठेवतो. नाती टिकवणं ही काही जादू नाही तर तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण ज्या 5 पायऱ्या पाहिल्या त्या कदाचित तुम्हाला कठीण वाटतील पण लक्षात ठेवा, ज्या नात्यात संवाद जिवंत असतो ते नातं कधीच मरत नाही. हा संवाद साधायला थोडंसं धाडस लागेल, कदाचित डोळ्यात पाणी येईल, पण यातून जे नातं बाहेर येईल ते पूर्वीपेक्षा जास्त घट्ट आणि पारदर्शक असेल.
आजच स्वतःसाठी आणि आपल्या माणसासाठी वेळ काढा. हा व्हिडिओ त्यांनाही दाखवा आणि त्या एका प्रश्नाने सुरुवात करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या आयुष्यातील अशाच अनुभवांबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या नात्यातील माया जपून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.